नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत दिवाळी फराळानिमित्ताने मस्त खुसखुशीत जाळीदार असे अनारसे. आपण आज 1 किलोच्या प्रमाणात रेशनच्या तांदूळापासून अनारसे करणार आहोत. हे अनारसे अजिबात कडक न होता मस्त खुसखुशीत आणि आतून जाळीदार होतात. आपल्या चॅनलवर दिवाळी फराळाच्या अशाच बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत. त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. अनारसे करण्यासाठी इथं मी भांड्यामध्ये 1 किलो तांदूळ घेतलेले आहेत. बघा, हे रेशनचे तांदूळ आहेत आणि तांदूळ असे जाड आणि जुने घ्यायचे आहेत. तांदूळ मी स्वच्छ निवडून घेतले आणि पाकडून घेतलेले आहेत. 1 किलो तांदूळ म्हणजे 250 mlच्या कपने मोजाल तर बरोबर 4 कप तांदूळ आहेत. तुम्ही कपने प्रमाण घ्या किंवा किलोने, कसंही घ्या. दोन्हीचं साहित्य मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. तांदूळ मी स्वच्छ निवडून घेतले आणि त्यानंतर पाकडून घेतलेले आहेत. आता आपण यामध्ये पाणी घालूया आणि तांदूळ 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. तांदूळ बुडतील एवढं यामध्ये पाणी घालायचं आणि हाताने चोळून तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. बघा, तांदूळ जुने असले म्हणजे असं काळपट पाणी येतं आणि जर तांदूळ नवीन असतील तर याचं पाणी सफेद आलं असतं. आता आपण यातलं हे सगळं पाणी निथळून काढूया आणि असंच 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. बघा, इथे मी तांदूळ 3-4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. बघा, पाणी आता स्वच्छ आलेलं आहे आणि तांदूळाच्या 1 इंच वर राहिली इतकं मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता आपल्याला हे तांदूळ 3 दिवस 3 रात्र भिजत ठेवायचे आहेत. सध्या वातावरणात उष्णता आहे म्हणून आपल्याला या तांदूळातलं 3 वेळा पाणी बदलायचं आहे. दिवसातून 3 वेळा, सकाळ, दुपार, संध्याकाळ असं आपण पाणी बदलायचं आहे. थोडंसं तांदूळांमधून हात फिरवायचा आणि यातलं आधीचं सगळं पाणी निथळून काढायचं आणि मग दुसरं स्वच्छ पाणी घालायचं. असं आपण सतत 3 दिवस करायचं आहे. आता आपण यावर झाकण ठेवूया आणि 3 दिवस 3 रात्र तांदूळ भिजत घालूया. तुम्ही पाहू शकता, इथे मी 3 दिवस 3 रात्र तांदूळ भिजत घेतलेले होते आणि तांदूळ आता व्यवस्थित भिजलेले आहेत. तुम्ही बघू शकता यामधलं पाणी फेसाळलं आहे. याचा अर्थ आपल्याला हवे तसे हे तांदूळ फर्मेंट झालेले आहेत. एक वेळ आपण तळापासून असं ढवळून घ्यायचं आणि हे पाणी पुन्हा निथळून काढायचं आणि अजून एक तांब्याभर स्वच्छ पाणी घालून ते पाणी देखील आपण निथळून काढणार आहोत आणि मग आपण हे चाळणीवर तांदूळ काढून घेऊया. आपण भिजवून घेतलेले तांदूळ इथे मी चाळणीवर काढून घेतलेले आहेत. असेच आपण 15 मिनिटं चाळणीमध्ये तांदूळ ठेवूया म्हणजे त्यातलं जास्तीचं पाणी निथळून जाईल आणि मग आपण हे तांदूळ वाळत घालूया. तांदूळ निथळल्यानंतर इथं मी कॉटनचा स्वच्छ कपडा घेतलेला आहे आणि त्यावर आपण निथळलेले तांदूळ काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे तांदूळ अशा पद्धतीने पसरून वाळत घालायचे आहेत. आपल्याला हे तांदूळ पूर्ण कोरडे करायचे नाही आहेत. 70 ते 80% सुकतील एवढेच सुकवून घ्यायचे आहेत. घरातच पंख्याखाली वाळवायचे आहेत. उन्हात अजिबात वाळवायचे नाहीत. असे आपण पातळ पसरून घालूया म्हणजे तांदूळ लवकरात लवकर सुकतील. तांदूळ सुकत घालून बरोबर अर्धा तास झाला आहे. तांदूळ पंख्याखाली वाळत घातले होते त्यामुळे ते पटकन सुकले गेलेले आहेत. बघा, तांदूळ आपल्याला अगदी पूर्ण कोरडे करायचे नाही आहेत. तुम्ही पाहू शकता, हाताने चुरल्यावर ते अगदी सहज चुरले जात आहेत आणि हाताला चिकटत देखील नाही आहेत. याचा अर्थ आपले तांदूळ आपल्याला हवे तसे सुकलेले आहेत. 70 ते 80% सुकतील एवढेच तांदूळ सुकवायचे. 20% ओलावा यामध्ये शिल्लक राहायला पाहिजे. तरच आपण जेव्हा हे तांदूळ मिक्सरला लावू तेव्हा त्याचं अगदी बारीक पीठ तयार होईल. आपण सुकवून घेतलेले तांदूळ इथं मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आहेत. बघा, आपल्याला हवे तसे वाळलेले आहेत. अगदी कोरडे झालेले नाही आहेत. थोडासा ओलावा शिल्लक आहे. आता आपण हे तांदूळ मिक्सरला लावून याचं अगदी बारीक पीठ तयार करून घेणार आहोत. शक्य तितकं बारीक दळायचं. सुरुवातीला पल्स मोडवर 1-2 वेळा मिक्सर फिरवायचा आणि मग सलग लावायचा. मग पीठ आपल्याला हवं तसं बारीक होतं. इथं मी परात घेतले आणि त्यामध्ये चाळण ठेवले आणि आपण जे तांदूळ मिक्सरला लावून पीठ तयार केलं होतं ते मी चाळणीमध्ये काढून घेतलं आहे. चाळण अगदी बारीक पिठाचे आहेत. पिठाच्या चाळणीनेच आपण हे पीठ चाळून घ्यायचं आहे. आता आपण हे पीठ चाळून घेऊया म्हणजे त्यामध्ये जर कुठे अख्खा तांदूळ असेल तर तो गाळला जाईल. बघा, बारीक पीठ खाली पडलेलं आहे आणि अगदी बारीक असं दळलं गेलेलं आहे. अजिबातच जाडसर राहिलेलं नाही आहे आणि हा जो शिल्लक जाडसर गाळ आहे तो आपण पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घालायचा. शिल्लक राहिलेल्या तांदूळासोबत तो वाटून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या सगळ्या तांदूळाचं पीठ तयार करून घेऊया. बघा, आपण घेतलेल्या सगळ्या तांदूळाचं पीठ करून झालेलं आहे. कॅमेरा फोकस करण्याच्या नादामध्ये चालू करायचा राहून गेला आणि हे माझ्या उशिरा लक्षात आलं. त्यामुळे आधीच मी त्यामध्ये गूळ घातला होता. तर घातलेला गूळ मी वेगळा करू शकत नाही. बघा, पीठ अगदी बारीक दळलं गेलेलं आहे आणि मी इथं
2 टीस्पून वेलची जायफळ पावडर घातलेली आहे. तुम्हाला स्वादासाठी आवडत असेल तर वेलची जायफळ पावडर घाला, नाही घातली तरीही चालेल. आणि त्यानंतर इथं मी गूळ अगदी बारीक किसून घेतलेला आहे. तासभर आधी गूळ किसून ठेवला होता, त्यामुळे तो असा छान मऊसूत झालेला आहे. आपण इथं 1 किलो तांदूळ घेतले होते, त्यासाठी इथं मी 750 ग्राम गूळ घेतलेला आहे. तुम्हाला जर अनारसे कमी गोड आवडत असतील तर तुम्ही 500 ग्राम गूळ घेतला तरीही चालेल. कपने मोजाल तर 4 कप तांदूळ घेतले होते आणि किसून घेतल्यानंतर गूळ 2 कप झालेला आहे. जर तुम्ही गूळ चिरून घ्याल तर तो तुम्हाला 3 कप घ्यावा लागेल. किसून घेतल्यामुळे तो अगदी घट्ट होतो, मग तो 2 कप होतो. चिरलेला गूळ थोडासा सुटसुटीत असतो, मग तो आपल्याला 3 कप घ्यावा लागेल. आता आपण गूळ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. 1 किलो तांदूळासाठी 750 ग्राम गूळ, 4 कप तांदूळासाठी चिरलेला गूळ असेल तर 3 कप, किसलेला गूळ असेल तर 2 कप. आता आपण गूळ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पिठामध्ये मी गूळ आणि वेलची पावडर व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे. आपल्याला ही सगळी साहित्य एकजीव करायचे आहेत. त्यासाठी थोडं थोडं पीठ आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा छान गोळा तयार होईल. बघा, पीठ मी इथं मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे. मिक्सरचं भांडं अर्ध्यापेक्षा जास्ती भरायचं नाही आहे. आता आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत, पण मिक्सर पल्स मोडवर बंद चालू करूनच आपण हे पीठ मिक्सरला लावणार आहोत, तरच त्याचा व्यवस्थित गोळा तयार होईल. जर तुम्ही मिक्सर सलग फिरवाल तर आपण पीठ करताना तांदूळ थोडेसे ओलसर घेतले होते आणि गूळ मिक्सरच्या उष्णतेमुळे वितळेल आणि हे मिश्रण पटकन पातळ होईल. थोडं थोडं करून आपण तयार केलेलं पीठ मिक्सरला लावून घेतलं आणि त्यानंतर इथं मी परातीमध्ये काढून घेतलं आहे. बघा, अगदी आपल्याला हवं तसं हे मिश्रण तयार झालेलं आहे. यामध्ये आपल्याला ना जास्तीचं साजूक तूप घालावं लागलं आहे किंवा इतर कोणतंही साहित्य घालावं लागलेलं नाही आहे, कारण आपण तांदूळ थोडेसे ओलसर घेतले होते. गूळ देखील आपण किसून तो मऊ करून घेतला होता. बघा, अगदी सहज अनारसे होतील असंच आत्ता पीठ तयार झालेलं आहे. आता आपण ते हलकंसं मळून घेऊया, म्हणजे एकजीव करून घेऊया. मी इथं घेतलेल्या सगळ्या साहित्याचं प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे आणि आपल्याला हवं तसं अनारशाचं पीठ तयार झालेलं आहे. कधीकधी काय होतं, तांदूळाच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार, गुळाच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार हे मिश्रण कदाचित तुमचं घट्ट होऊ शकतं. अशा वेळी काय करायचं, त्याचे गोळे करायचे. तसेच गोळे आपण डब्यामध्ये भरून ठेवायचे आणि 2 दिवसानंतर ते गोळे बाहेर काढून घ्यायचे. मग गरजेनुसार त्यामध्ये तुम्ही अगदी थेंब थेंब दूध घालून पीठ असं तयार करून घेऊ शकता किंवा केळ्याची एक एक चकती घालायची आणि पीठ सैलसैल करून घेऊ शकता. अख्खं केळं घालायचं नाही आहे, अगदी पातळ चकती घालायची, पीठ मळायचं. जर केळं जास्ती झालं तर पीठ अगदी पटकन पाण्यासारखं पातळ होतं. अनारसाचं पीठ ठेवण्यासाठी इथे मी एक प्लास्टिकचा डबा घेतला आहे. तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता. आता आपण तयार करून घेतलेलं पीठ यामध्ये अशा पद्धतीने ठेवूया. एक एक गोळा व्यवस्थित ठेवायचा आहे. आपण तयार करून घेतलेलं 1 किलो अनारसाचं पीठ या डब्यामध्ये मावलेलं आहे. आता मी हे 1 दिवस असंच ठेवणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही आता लगेच अनारसे करू शकता. पण आपण हे पीठ फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरच ठेवायचं आहे आणि याला अजिबात ओला हात लावायचा नाही आहे. आता आपण या डब्याला झाकण लावून डबा बाजूला ठेवून देऊया. अनारसाचं पीठ मी 1 दिवस मुरवत ठेवलं होतं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं पीठ अगदी छान फसफसलं आहे. आपल्याला हवं तसं तयार झालेलं आहे. आता मी या सगळ्या पिठाचे अनारसे करणार नाही आहे. आता दाखवण्यापुरते फक्त 15-20 होतील इतकेच अनारसे करणार आहे. तेवढंच पीठ मी बाहेर काढून घेणार आहे आणि नंतर हे पीठ मी 8 दिवस असंच ठेवणार आहे, कारण दिवाळीला अजून 8-10 दिवस आहेत. दिवाळीच्या आधी मी अनारसे करणार आहे, पण पीठ मी फ्रीजमध्ये ठेवणार नाही आहे. 8-15 दिवस हे पीठ तुम्ही फ्रीजबाहेर ठेवू शकता. त्यानंतर 1 महिनाभर देखील तुम्ही हे फ्रीजमध्ये पीठ ठेवून हवं तेव्हा अनारसे करू शकता. आता आपल्याला पाहिजे तेवढंच पीठ आपण काढून घेऊया. 15-20 अनारसे होतील इतकं पीठ मी ताटामध्ये काढून घेतलं आहे आणि बघा, आपल्याला हवं तसं व्यवस्थित पीठ आहे. यामध्ये आपल्याला दूध किंवा केळं घालायची अजिबात गरज नाही आहे. तुम्ही घेतलेलं पीठ जर यापेक्षा घट्ट असेल तर तुम्ही केळ्याची अगदी एक पातळ चकती यामध्ये घालून पीठ मळून घेऊ शकता. पीठ तुम्हाला हवं तसं मऊसूत होईल. किंवा एका प्लेटमध्ये दूध घ्यायचं, बोटं दुधामध्ये बुडवायची आणि त्याने पीठ मळून घ्यायचं, तेव्हा देखील पीठ छान मऊसूत होतं. अनारसे थापण्यासाठी इथं मी पोळपाटावर एक प्लास्टिकचा कागद घेतला आणि त्यावर अशी खसखस पेरून घेत आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही खसखस तळाशी पेरा किंवा अनारसा थापून झाल्यावर वरून पेरली तरीही चालेल.
तयार पिठाचे मी लहानसे गोळे तयार करून घेतले होते. त्यातला एक गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने अनारसा थापून घ्यायचा आहे. कागदाला मी तेल लावलं नाही आहे. तुम्ही हवं तर थोडंसं तेलाचा हात फिरून घेऊ शकता, म्हणजे मग अनारसे सहज काढणं सोपं होईल. अनारसे आपल्याला खूप जास्त जाड किंवा पातळ करायचे नाही आहेत. जसे आपण पुरी जाडसर ठेवतो तेवढ्याच जाडीचे अनारसे थापून घ्यायचे आहेत. अनारसे अगदी सहज थापले जात आहेत बघा. पीठ आपल्याला हवं तसं व्यवस्थित तयार झालेलं आहे. अजिबातच कडक झालेलं नाही आहे. बघा, दुसरा पण मी अनारसा थापून दाखवते. कदाचित एखाद्या वेळेस तुमचं पीठ यापेक्षा थोडंसं सैलसर होऊ शकतं. तुम्हाला अनारसे थापले जाणार नाहीत इतकं पण सैलसर कधी पीठ होतं. अशा वेळी काय करायचं, घरात जे तांदूळाचं पीठ भाकरीसाठी तयार केलेलं असतं त्यातलं थोडंसं पीठ यामध्ये घालायचं आणि पिठाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची. व्यवस्थित अनारसे होतात, अजिबात बिघडले जात नाहीत. बघा, दोन्ही अनारसे थापून झालेत. आता आपण अनारसे तळून घेऊया. अनारसे एका वेळी जास्ती थापून ठेवायचे नाही आहेत. एक तेलात सोडायचा, दुसरा अनारसा थापायचा. अशा पद्धतीने सगळे अनारसे करून घेऊया. अनारसे तळण्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये मीडियम फ्लेमवर तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम झालं म्हणजे गॅसची फ्लेम लो टू मीडियम करायची आहे आणि मग आपण थापून घेतलेले अनारसे एक करून यामध्ये सोडायचे आहेत. ज्या बाजूला आपण खसखस लावलेली असते ती बाजू वर करायची आहे आणि मग झाऱ्याने यावर तेल उडवायचं. बघा, तेलात टाकल्यानंतर थोड्या वेळातच अनारसा फुलून वर येतो आणि मग आपण त्यावर झाऱ्याने तेल उडवायचं. अनारसा आपण पलटायचा नाही आहे. झाऱ्याने असं तेल उडवून वरची बाजू शेकून घ्यायची आहे. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मगच गॅसची फ्लेम लो टू मीडियम करायची आहे आणि मग त्यात अनारसा सोडायचा आहे. हाय फ्लेमवर अनारसे तळाल तर ते पटकन करपले जातील आणि अगदी कमी फ्लेमवर अनारसे तळाल तर तेल जास्ती शोषून घेतील आणि कदाचित ते तेलामध्ये विरघळू शकतात. चुकून जर तुमचे अनारसे तेलामध्ये विरघळत असतील तर मग थोडंसं तांदूळाचं पीठ घालायचं आणि पुन्हा अनारसे करायचे. अगदी छान व्यवस्थित अनारसे होतात. बघा, झाऱ्याने असं तेल उडवून मी वरची बाजू देखील छान भाजून घेतले. मस्त सोनेरी रंग आलेला आहे. थोडंसं तेल निथळून घ्यायचं. बघा, मस्त जाळी पडलेली आहे. आता आपण हा अनारसा एखाद्या मोठ्या झाऱ्यावर काढून घ्यायचा. बघा, अशा पद्धतीने आणि त्यातलं तेल निथळून काढायचं. असे आपण 3-4 अनारसे या झाऱ्यामध्ये कडेने उभे करायचे. एक अनारसा तळत जायचं आणि मग दुसरा अनारसा तळून होईपर्यंत तो तसाच झाऱ्यामध्ये ठेवायचा. त्याचं जास्तीचं तेल निथळून जातं. झाऱ्यातून तेल निथळून घेतल्यानंतर तयार अनारसे आपण टिश्यू पेपरवर उभे करून ठेवायचे आहेत, म्हणजे मग अजून त्यामध्ये जे जास्तीचं तेल असतं ते सगळं तेल निघून जातं. अनारसे तळत असताना जरी ते लालसर दिसत असतील तरीही ते तेलामध्ये तुम्हाला झाऱ्याला मऊच जाणवतील. ते मऊ लागत आहेत म्हणून आपण ते जास्त वेळ तळायचे नाही आहेत. तेलातून काढल्यानंतर जसे ते थंड होत जातात मग ते आपोआपच छान कुरकुरीत होतात. बघा, हाही अनारसा मस्त जाळीदार तयार झालेला आहे. छान फुलून आला आहे. असे फुलून आलेले अनारसे एकदम खुसखुशीत होतात, अजिबातच कुडकुडीत होत नाहीत. हाही अनारसा आपण झाऱ्यावर काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने सगळे अनारसे करून घेऊया. तयार अनारसे मी इथं चाळणीमध्ये काढून घेतले. त्याआधी चाळणीमध्ये मी टिश्यू पेपर ठेवले होते आणि तयार अनारसे एक करून असे कलते उभे करून ठेवले, म्हणजे त्यातलं जास्तीचं तेल टिश्यू पेपर शोषून घेतात. बघा, अनारशांना मस्त जाळी आलेली आहे. छान जाळीदार असे आपले अनारसे तयार आहेत. मी तुम्हाला अनारसा तोडून पण दाखवते. पाहिलात ना अनारसा किती अगदी पटकन सहज तुटला गेला. अजिबातच कडक झालेला नाही आहे. आतून मस्त खुसखुशीत असे अनारसे तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता, आतूनही छान जाळी पडलेली आहे. असेच मस्त जाळीदार अनारसे करण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा. रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.